न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेर नगरीत श्रीराम जन्मोत्सव उत्साहात संपन्न। जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या पालखी सोहळ्याने वेधले भाविकांचे लक्ष। सावनेर शहरात श्रीराम जन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या सोहळ्यानिमित्त शहरासह ग्रामीण भागातील जगद्गुरू नरेंद्र महाराज संस्थानचे भक्त आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपूर्ण परिसरात जणू भक्तीचा महापूर लोटला होता। या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेला शिस्तबद्ध जनसमुदाय। मिरवणुकीत सहभागी पुरुषांनी भगवे पोशाख परिधान केले होते, तर महिला भगव्या रंगाच्या साड्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या। यामुळे संपूर्ण सावनेर शहर भगवेमय झाले असून धार्मिक एकतेचा आणि उत्साहाचा एक अपूर्व सोहळा पाहायला मिळाला। मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरलेल्या जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। ही पालखी सावनेर शहराच्या मुख्य मार्गावरून फिरवण्यात आली, जिथे ठिकठिकाणी तिचे स्वागत करण्यात आले। या धार्मिक फेरीच्या माध्यमातून केवळ भक्तीच नाही, तर सामाजिक प्रबोधनाचाही जागर करण्यात आला। व्यसन सोडा, तुम्ही जगा व दुसऱ्यालाही जगवा असा महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून जनमानसात पोहोचवण्यात आला। व्यसनमुक्ती आणि सुखी जीवनाचा हा संदेश भाविकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला। हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र दलाल, तालुका अध्यक्ष उमेश काळे, यश दलाल, संजय मानकर, विठ्ठल मिराशे, चंदू सातपुते, भुजंग विंगारे, मोरेश्वर पून, पुरुषोत्तम काळे, उज्ज्वला पांडे, करुणा चांदूरकर, अर्चना मानकर, सपना काळे, संगीता भलावी, पुरुषोत्तम नागपूरकर, प्रमोद भोयर, महेंद्र ताजणे, बबन हिवरकर, प्रतीक्षा सेलोकर, उत्तम नागपूरकर, घनश्याम तातोडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। या सोहळ्याची सांगता महाप्रसादाने करण्यात आली, ज्याचा लाभ सावनेर व परिसरातील हजारो भाविकांनी घेतला। रिपोर्टर सूर्यकांत तळखंडेची रिपोर्ट।